हॅलो मित्रांनो, मी ज्ञानेश सागर आणि आज आपण बघणार आहोत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधला नेक्स्ट पार्ट. त्याचं नाव आहे दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायची जी मेथड आहे तिचं नाव आहे डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल. तर आपण डायरेक्टली प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व्ह करू. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे बेसिक क्लिअर करून देईन. तर याच्यातला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो असा आहे, याच्यामध्ये आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 1 असा आहे, एक डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे 2/2 चा. द डिटर्मिनंट इज जस्ट लाईक दिस. हा आहे मेंबर 3, हा मेंबर आहे 4, हा मेंबर आहे 2 आणि हा मेंबर आहे 5. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर याला सॉल्व्ह कसं करतात तर लक्षात घ्या, कधीही तुम्ही एक स्टेप लक्षात ठेवा. जर तुम्ही क्वेश्चनकडे बघत आहात तर तुम्हाला ही स्टेप लक्षात ठेवायची. लेफ्ट साइड वर, राईट साइड खाली, लेफ्ट साइड वर, लेफ्ट साइडचा हात वर आणि राईट साइडचे बोट खाली. अशा टाइप मध्ये पहिल्यांदा तुम्हाला सोल्युशन करायचंय. 3 × 5. सगळ्यात पहिले घ्यायचंय लेफ्ट वर, राईट खाली. डान्स स्टेप लक्षात ठेवा सगळ्यांनी. व्हॉट इज द डान्स स्टेप? लेफ्ट हँड वर, राईट हँड खाली. ही स्टेप लक्षात ठेवा. इथून तुम्हाला सोल्युशन करायचंय 3 × 5. 3 × 5. त्याच्यानंतर मायनस साईन हा डिफॉल्ट येतो. फॉर्म्युल्यामध्ये मायनस साईन कसा येतो? बाय डिफॉल्ट. हा साईन घ्यायचाच आहे. त्याच्यानंतर राहिलेले दोन नंबर 2 × 4. 2 × 4. आता तुम्हीच मला सांगा 3 × 5 किती होतात? 15. -2 × 4 8. 15 - 8 हाऊ मच? 15 - 8 इज व्हॉट? 7. तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली? 7. तर हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 1 जो बुकमध्ये दिलेला आहे तो सॉल्व्ह. काही अडचण? परत मी रिपीट करतो. डाउन स्टेप लक्षात ठेवा. लेफ्ट कॉर्नर टू राईट कॉर्नर, लेफ्ट अप्पर कॉर्नर टू राईट लोअर कॉर्नर, लेफ्ट अप्पर कॉर्नर टू राईट अप्पर कॉर्नर. डाउन स्टेप लक्षात ठेवा. डिटर्मिनंट कधीच विसरणार नाही. 2/2 चा डिटर्मिनंट असा सॉल्व्ह होतो. डिटर्मिनंट जर सॉल्व्ह आला तर हे डिटर्मिनंट मेथड येईल, अदरवाइज डिटर्मिनंट मेथड येणार नाही. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत. हे बघा दिसतंय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये किती सब क्वेश्चन्स आहेत? 3. तर क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन नंबर आपण 1 सॉल्व्ह करू. इथं आहे -1, 2, 7 and 4. डाउन स्टेप लेफ्ट अप्पर कॉर्नर, राईट लोअर कॉर्नरचं मल्टिप्लिकेशन. -1 × 4, मायनस साइन बाय डिफॉल्ट. 7 × 2. 7 × 2. जर तुम्हाला साईनचं कन्फ्युजन असेल तर माझा फर्स्ट व्हिडिओ आहे मॅथचे साइन रूलचा, तो पहा. -1 × 4 -4, -7 2 जा, 7 2 जा इट इज व्हॉट? 14. बोर्डमास रूल पण आहे, तो पण पहा. सगळ्यात पहिले मल्टिप्लिकेशन करायचं, त्याच्यानंतर सम करायचं. -4 आणि -14. -4 - 14 इट इज व्हॉट? -18 इज द आन्सर ऑफ दिस डिटर्मिनंट. इज इट क्लिअर? 2/2 च्या डिटर्मिनंटचं सोल्युशन. द नेक्स्ट वन इज व्हॉट? सेकंड वन. क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड. तर आपण सेकंड सॉल्व्ह करूयात आता. द सेकंड वन इज 5, 3, -7 and 0. Do you know the down step? What is the down step? Left corner, right corner. Left upper corner, right bottom corner. 5 × 0 -3 × -7. 5 0 जा 0. Multiplication दोन्ही मायनस आहे. Minus multiplied by minus become plus 21. Therefore 0 + 21 is what? 21. Now the question number 3rd. Question number 3rd is, here it is the determinant 7 / 3, 5 / 3, 3 / 2 and 1 / 2. Same rule apply करा. Left corner अप्पर कॉर्नर मल्टीप्लाय बाय राईट लोअर कॉर्नर मायनस लेफ्ट अप्पर हा वाला कॉर्नर राईट अप्पर कॉर्नर 5/3 मल्टीप्लाय बाय 3/2. 7 1 जा 7, 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15, 3 2 जा 6. मला सांगा या दोघांचा बेस सेम आहे? बेस एकदाच घ्यायचा आहे. बेस सेम आहे तर बेस एकदाच घ्या. वर येईल 7 - 15. It is how much? 7 - 15 is what? -8 / 6. याच्यामधून तुम्ही 2 कॉमन काढू शकता. फॉर एक्झाम्पल इट इज 2 × 4 / 2 × 3.
Therefore 2 will get cancelled. Answer will be -4 divided by 3. It is the final answer. -4 divided by 3. It is our final answer. अशा प्रकारे हे 2 क्वेश्चन तुमचे सॉल्व झाले. ओके मुलांनो, तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये डिटर्मिनंट सॉल्व करता येत आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा आहे, जो बुक मध्ये आहे क्वेश्चन नंबर 3. त्याच्यामध्ये 2 सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला क्रॅमर्स रूलनी सॉल्व करायचे आहेत. तर चला बघूयात क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे याच्यातला 3x - 4y = 10 and 4x + 3y = 5. तर हे जे 2 दिलेले इक्वेशन्स आहेत ते आपल्याला या फॉर्मॅटमध्ये पाहिजेत. हा फॉर्मॅट पहिले पाठ करू आपण. तर फॉर्मॅट आहे a1x + b1y = c1 and दुसरा फॉर्मॅट आहे a2x + b2y = c2. तर दिलेले जे 2 इक्वेशन्स आहेत ते ऑलरेडी गिवन फॉर्मॅटमध्ये आहेत. या फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी एक्झिस्ट आहेत. तर इथे तुम्ही चेक करू शकता, x चा जो कोएफिशियंट आहे तो असतो a1 आणि y चा जो कोएफिशियंट आहे ते असतो b1 आणि हा लास्ट = च्या पुढे जो असतो तो काय असतो c1. तर इथे 10 काय c1. पहिल्या इक्वेशनचे जे कोएफिशियंट आहेत ते आपण पकडले a1, b1 आणि c1. तर इथे a1 ची व्हॅल्यू 3 आहे, b1 ची व्हॅल्यू 4 आहे आणि c1 ची व्हॅल्यू 10 आहे. अशाच प्रकारे सेकंड इक्वेशन जर आपण पाहिला तर x चा कोएफिशियंट इथे कोण आहे a2. तर इथे a2 ची व्हॅल्यू 4 आहे, y चा कोएफिशियंट b2 ची व्हॅल्यू 3 आहे आणि c2 ची व्हॅल्यू 5 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल सॉल्व करता तेव्हा या फॉर्मॅटमध्ये चेक केल्यानंतर आपल्याला काढायचा असतो d, dx आणि dy. तर सगळ्यात पहिले आपण काढू d. तर d कसं काढायचं आहे, तर एकदम सिंपल करण्यासाठी हे दोन्ही इक्वेशन एकाच्या खाली एक या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्या. फॉर एक्झाम्पल बघा, मी हे 2 इक्वेशन लिहितो 3x - 4y = 10 आणि सेकंड इक्वेशन मी लिहितो 4x + 3y = काय झाला 5. तर हे आपल्याला मिळाले a1 a2, हे मिळाले b1 b2 आणि हे मिळाले c1 c2. असं जर लिहिलं तर तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल. ओके, असं लिहिलं सगळ्यांनी. तर सगळ्यात पहिले आपण काय सॉल्व करू d. तर d चा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला पाठ करायचा आहे a1 a2 b1 b2. हा फॉर्म्युला d चा आहे. हा फॉर्म्युला एकदा पाठ करून घ्या. पुढच्या न्यूमेरिकल मध्ये फॉर्म्युला तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली सॉल्व करू शकता. तर d ची व्हॅल्यू काय a1 a2 b1 b2. तर बघा इथं a1 a2 काय 3 4 आणि b1 b2 काय -4 and 3. तर याचा आन्सर काढू आपण. तर तुम्हाला मी सांगितलेली डान्स स्टेप आठवते का बघा, लेफ्ट अप्पर कॉर्नर, राईट बॉटम कॉर्नर. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट येईल 3 × 3 9 मायनस बाय डिफॉल्ट येईल आणि दुसऱ्या या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल -16. तर मायनस मायनस बिकम प्लस, तर 9 + 16. तर याचा आन्सर येईल 25. तर तुमचं d चा आन्सर किती आलं, d चा आन्सर आलं 25. ऍग्री. सगळ्यात पहिले तुम्ही काय काढला d. d नंतर आपण काढूयात आता dx. तर dx कसं काढायचं आहे लक्षात घ्या. dx काढत असताना a1 a2 च्या जागी आपल्याला घ्यायचे काय c1 c2. जे a1 a2 आहेत त्याच्या जागी काय घ्यायचे आपल्याला c1 c2. तर c1 c2 कोण आहे तिथं 10 and 5. इन्स्टेड ऑफ a1 a2 वी हॅव टू टेक c1 c2. तर फॉर्म्युला बघा c1 c2 आणि b1 b2. हा कसला फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे dx चा. इज इट क्लिअर. तर व्हॅल्यू टाका. c1 c2 च्या व्हॅल्यू काय आहेत 10 and 5. 10 and 5. b1 b2 ची व्हॅल्यू काय -4 and 3. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करा. 10 × 3 30 -5 4 जा 20 आणि मायनस असल्यामुळे -20, -4 असल्यामुळे -20. तर 30 - 20 इट इज व्हॉट 30 + 20. ब्रॅकेटच्या बाहेर जर निगेटिव्ह असेल तर ब्रॅकेट ओपन होत असताना ब्रॅकेटच्या आतलं साइन काय होतं चेंज होतं, म्हणून हा -20 चा काय झालं +20. आन्सर विल बी व्हॉट 50. हे कसलं आन्सर आलं dx चं. आता आपल्याला काढायचं आहे dy. dy कसं सॉल्व करायचं लक्ष द्या. जो d आहे तुमचा a1 a2 b1 b2. तर आता b1 b2 च्या ऐवजी टाकायचं आहे तुम्हाला c1 c2. फॉर्म्युला पाठ झाला. तर फॉर्म्युला काय a1 a2 आहे तसंच राहू द्या. b1 b2 च्या जागी टाका c1 c2. इज इट क्लिअर. हा c1 c2 तुम्ही टाकला. आता व्हॅल्यू पुट करा.
A1 A2 ची व्हॅल्यू किती आहे 3 4 अँड C1 C2 च्या जागी तुम्ही टाकणार C1 C2 टाकणार 10 5. इट इज व्हॉट 10 5. सेम क्रॉस मल्टिप्लाय करा. हा तुमचा आलेला होता मगाशीचा dx 3 5 जा 15 मायनस 10 4 जा 40 50 मायनस 40 मायनस 25 मायनस 25 इथपर्यंत काही तुम्हाला अडचण. हा काय तुमचा dy. आता आपल्याला काय काय मिळालेलं आहे आपल्याला मिळालेलं आहे d ची व्हॅल्यू आहे आपली किती 25 d ची व्हॅल्यू आहे 25 त्याच्यानंतर मिळाला dx त्याच्यानंतर मिळाला dy d dx dy. तर तुम्हाला आता काढायचं आहे काय x. तर x जो कोइफिशियंट आहे x याच्यातला सॉरी x जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू असते dx अपॉन d. तर इथे dx किती आहे तर dx आहे 50 आणि d किती आहे 25. तर 50 अपॉन 25 तर x ची व्हॅल्यू किती आली 2. देअरफॉर x इज इक्वल टू हाऊ मच 2. आता काढायचं आहे काय आपल्याला y. तर y चा फॉर्म्युला काय असतो dy अपॉन d. सगळे फॉर्म्युले लक्षात घ्या. y चा फॉर्म्युला आहे dy अपॉन d. तर dy अपॉन d dy किती आहे -25 d किती आहे 25 -25 अपॉन 25 इज व्हॉट -1. तर y किती आला -1. The solution काय आलं the solution of this problem is what is solution the solution is x comma y is equal to x ची व्हॅल्यू किती आली 2 y ची व्हॅल्यू किती आली -1. it is the solution of this numerical. is it clear काय काय लक्षात ठेवायचं आहे पहिल्यापासून परत सांगतो नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले दिलेले जे इक्वेशन्स आहेत इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तर a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 या फॉर्मॅटमध्ये आहेत का नाही ते चेक केले. पहिला a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि दुसरा a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. तर तुम्हाला करस्पॉन्डिंग व्हॅल्यू मिळाल्या. ही व्हॅल्यू असते a1 ची ही व्हॅल्यू असते b1 ची. विथ साइन व्हॅल्यू द्यायची. b1 ची व्हॅल्यू आहे -4 आणि ही व्हॅल्यू आहे c1 ची 10. a2 ची व्हॅल्यू आहे +4 b2 ची व्हॅल्यू आहे +3 आणि c2 ची व्हॅल्यू आहे 5. तर दिलेले दोन इक्वेशन एका खाली एक लिहिले तर आपल्याला इझिली मोल्ड करता येतात डिटर्मिनंट मध्ये. तर सगळ्यात पहिले डी चा फॉर्म्युला सगळ्यांनी पाठ करा. काय फॉर्म्युला आहे डी चा डिटर्मिनंट मध्ये a1 a2 b1 b2 एका खाली एक लिहायचं. a1 a2 पहिल्या कॉलम मध्ये b1 b2 सेकंड कॉलम मध्ये. डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना तुम्हाला येतो. तर a1 a2 टाका 3 4 -4 3 3 4 -4 3. बघा हे असं एका खाली एक लिहिल्यामुळे तुम्हाला a1 a2 b1 b2 आणि c1 c2 हे तुम्हाला इझिली मिळतात. त्याच्यानंतर dx चं फॉर्म्युला लिहायचं. हे सॉल्व्ह केलं d ची व्हॅल्यू आली 25. त्याच्यानंतर dx चं फॉर्म्युला कसं लिहायचं आहे इन्स्टेड ऑफ a1 a2 तुम्हाला लिहायचं आहे काय c1 c2. इन्स्टेड ऑफ a1 a2 तुम्हाला काय लिहायचं आहे c1 c2. तर c1 c2 आणि b1 b2 हा dx चा फॉर्म्युला सगळ्यांनी पाठ करा. झाला पाठ. तर याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या डिटर्मिनंट सॉल्व्ह केला आन्सर आला dx आला 50. त्याच्यानंतर dy च्या मध्ये काय लिहायचं a1 a2 असाच राहू द्यायचा आहे. या b1 b2 च्या ऐवजी तुम्हाला लिहायचं आहे c1 c2. b1 b2 च्या ऐवजी काय लिहायचं आहे c1 c2. तर इथे तुम्ही टाकला सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या. तुम्हाला a1 a2 c1 c2 माहिती आहे. 3 4 आणि 10 5 सॉल्व्ह केलं. dy ची व्हॅल्यू आली -25. आता नीट लक्षात द्या अजून दोन फॉर्म्युले आहेत. x जो तुम्हाला व्हेरिएबल काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला काय dx बाय d. dx किती आलाय 50 d किती आलाय मगाशी 25. तर 50 बाय 25 इट इज 2 अँड y चा y व्हेरिएबलचा फॉर्म्युला आहे dy अपॉन d. -25 अपॉन 25 इज -1. तर अशा प्रकारे सोल्युशन आपलं आलं 2 -1. एकदम सिंपल आहे. पेपरला आला तर याचे मार्क तुम्हाला लूज नाही करायचे. आउट ऑफ आउट मार्क घ्यायचे. डिटर्मिनंट जर सॉल्व्ह करता आला आणि हे फॉर्म्युले पार्ट असतील तर इझिली कळेल. फक्त सुरुवातीला या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन घेऊन तुम्हाला काय करायचं आहे एका खाली एक इक्वेशन लिहून d dx आणि dy मांडायचे सॉल्व्ह करायचे. x ची व्हॅल्यू काय dx अपॉन d y ची व्हॅल्यू काय dy अपॉन d. एकदा नीट रिवाइज करा. नेक्स्ट न्यूमेरिकल आपण बघूयात. न्यूमेरिकल नंबर 2 बघूयात आता आपण. सेकंड न्यूमेरिकल आहे 4x प्लस 3y
-4 इज इक्वल टू 0 अँड सेकंड इक्वेशन आहे 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. तर सेकंड क्वेश्चन मध्ये यांनी आपल्याला फॉर्मॅटमध्ये नाही दिलेलं, तर आपण सगळ्यात पहिले फॉर्मॅटमध्ये करून घेऊ. तर पहिले इक्वेशन काय आहे, 4x प्लस 3y इज इक्वल टू 4. -4 जो आहे तो तिकडे पाठवा, तर हा काय येईल a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. आणि सेकंड जो आहे तो काय 6x मायनस 5y ला इकडे घ्या, तर काय होईल प्लस 5y इज इक्वल टू 8. हा इक्वेशन काय मिळेल सेकंड. तर फॉर द सेक ऑफ सिम्प्लिसिटी याला एका खाली एक लिहून घ्या. तर याला मी याच्या खाली लिहितो, इट इज व्हॉट 6x प्लस 5y इज इक्वल टू 8. बघा a1 a2 b1 b2 c1 c2 तुम्हाला मिळाले, बरोबर आहे. डी काय असतो सांगा तुम्हीच मला आता. डी काय असतो, मी थोडंसं फास्ट सॉल्व्ह करतोय कारण तुम्हाला कळालेलं आहे, याचा प्रिव्हियस न्यूमेरिकल कळाला असेल तर हे इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. तर काय आहे 4 6 3 5. यस a1 a2 c1 c2 क्रॉस मल्टिप्लाय ने सॉल्व्ह करा. 4 5 जा 20 मायनस 6 3 जा 18. तर डी ची व्हॅल्यू आली किती, द व्हॅल्यू ऑफ डी 20 मायनस 18 इज व्हॉट, 20 मायनस 18 इज 2. सांगा dx सांगा. आता dx मध्ये काय करतो आपण, a1 a2 च्या ऐवजी काय लिहितो c1 c2. 4 8 काय लिहितो आपण 4 8 आणि हा 3 5 आहे तसा. 4 5 जा अगेन व्हॉट 4 8 4 5 जा अगेन व्हॉट 20 मायनस 8 3 जा इज व्हॉट 24. 8 3 जा इज व्हॉट 24. 4 5 जा 20 8 3 जा 24 मायनस साइन मध्ये, तर याची व्हॅल्यू येईल -4. अगेन dy सांगा, dy किती आहे, हाऊ मच इज dy. a1 a2 आहे तसंच लिहा 4 6 आणि c1 c2 इथं b1 b2 च्या ऐवजी काय लिहा c1 c2. इट इज व्हॉट 4 8. लक्ष द्या 8 4 जा 32 मायनस 6 4 जा 24. 32 मायनस 24 इज व्हॉट 8. इज व्हॉट 8. What is x? X is what? dx upon d. How much is dx? dx ची व्हॅल्यू किती आहे, -4 upon d किती आहे 2. The answer is -2. And what is y? Y is equal to dy upon d. How much is dy? dy is what 8. 8 divided by what is d 2. The answer is 4. Therefore the solution is xy is the solution and here the solution is -2 4. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. बघा इथं जर -2 टाकले आपण तर 4 इंटू -2 होईल -8 आणि इथं 4 टाकले 3 4 जा 12 -8 प्लस 12 4. आन्सर इज करेक्ट. आन्सर इज व्हॉट करेक्ट. नेक्स्ट न्यूमेरिकल नंबर 3 घेऊयात आपण. न्यूमेरिकल नंबर 3, न्यूमेरिकल नंबर सेकंड इज ओव्हर. न्यूमेरिकल नंबर 3. न्यूमेरिकल नंबर 3 इज, याच्यात टोटल 6 न्यूमेरिकल्स आहेत. Numerical number 3 is x plus 2y is equal to -1 आणि सेकंड इक्वेशन आहे याच्या खाली लिहितो मी डायरेक्टली म्हणजे इझिली सॉल्व्ह होईल. 2x minus 3y is equal to 12 is equal to 12. एका खाली एक लिहिलं मी इक्वेशन 1 and 2, तर मला हा मिळाला. काही नाही म्हणजे a1 किती आहे 1, कोएफिशिएंट काही नाही आहे x चा, तर किती असतो 1 असतो. तर a1 a2 b1 b2 c1 c2 मला मिळाला. सांगा d ची व्हॅल्यू काय, d ची व्हॅल्यू असते a1 a2 b1 b2. सॉल्व करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन दिस स्टेप -3 मायनस 2 2 जा -4 इट इज -7. d ची व्हॅल्यू आली किती -7. द व्हॅल्यू ऑफ dx, dx इज इक्वल टू a1 a2 च्या जागी c1 c2. c1 c2 किती आहे -112 आणि 2 -3. ऍग्री. सोपं आहे, इझी आहे. तर इथे टाका मायनस इंटू मायनस प्लस 3 1 जा 3 मायनस 12 2 जा 24. तर 3 minus 24 is what? -21. अगेन dy इज इक्वल टू, बघा a1 a2 आहे तसं ठेवायचं आहे 1 2. c1 c2 च्या ऐवजी तुम्ही काय टाकला आता b1 b2 च्या ऐवजी काय टाका c1 c2. -112 12 1 जा 12 मायनस ऑफ -2. I repeat again, it is what? a1 a2 आहे 1 2 आणि हा काय -1 12. 12 1 जा 12 minus sign 2 1 जा, it is what? The answer is I think काहीतरी चुकलं आहे का.
question is here x plus 2y minus 1, 2x minus 3y is equal to minus 3y is equal to 12. So here it is what 1 2 2 minus 3 correct, minus 1 12, 2 minus 3 correct, 1 2 minus 1 12. Yes, correct. Question is correct. तर याचा आन्सर काय येणार 12 minus minus become plus 12 plus 2 is equal to 14 is equal to what 14. Now हे तुमच्या इथपर्यंत क्लिअर आलं. आता x ची व्हॅल्यू बघा. आता x is equal to dx upon d. How much is dx? dx is minus 21 and d is what minus 7. Minus 21 minus 7 is what 3. 7 3s are 21, minus minus become what plus, and the y is equal to dy upon d. How much is dy? dy is 14 and d is what minus 7. The answer is minus 2. Therefore the solution x comma y is equal to 3 minus 2. It is your question number 3 over. Okay, take the screenshot of it. Okay, taken. Next I am taking the question number 4. The question number 4 is 6x minus 4y. 6x minus 4y is equal to minus 12 and 8x minus 3y. 8x minus 3y is equal to minus 2. हे पण सोपं एकदम आहे त्या फॉर्मॅटमध्ये. ऍक्च्युअली दिलेल्या फॉर्मॅटमध्ये होतं एका खाली एक घेतलं का एका खाली एक घेतो आपण सांगा. एका खाली एक घेतल्याने काय होतं a1 a2 b1 b2 c1 c2 आपल्याला मिळून जातो. आता तुम्ही सांगा मी लिहितो. सांगताय d ची व्हॅल्यू काय सांगा 6 8 minus 4 minus 3 करेक्ट. क्रॉस मल्टिप्लाय करा 6 3 जा minus 18 minus of 8 4 जा minus 32. आता बघा minus 18 plus 32 minus 18 plus 32. 32 मधून 18 गेले. सगळ्यात पहिले 32 मधून किती घालवा 20 घालवा. किती राहिले 12. तर याचा आन्सर किती आहे 14. याचा आन्सर किती आहे प्लस 14. आता सॉल्व करायचं आपल्याला काय d नंतर dx. dx ची व्हॅल्यू a1 a2 च्या ऐवजी लिहा c1 c2 minus 12 minus 2 minus 4 minus 3 आहे तसं ठेवा. 12 3 जा 36. बघा मायनस इंटू मायनस प्लस मायनस घ्या. मायनस इंटू मायनस प्लस 4 2 जा 8. 36 minus 8. 36 मधून 8 गेले तर किती राहिले 36 मधून 8 गेले तर राहिले 28. येस ना 36 मधून 8 गेले तर राहिले 28. आता लिहा dy. dy ला काय करा a1 a2 आहे तसंच राहू द्या 6 8 आणि b1 b2 च्या ऐवजी काय घ्या minus 12 minus 2. 6 2 जा minus 12. बघा एक प्लस आहे एक मायनस आहे. 6 2 जा minus 12 minus 12 8 जा 12 8 जा 96. 12 8 जा. आता आपण हे मायनस आहे हे प्लस आहे तर हे झालं मायनस. हे झालं काय मायनस. इट इज इक्वल टू minus 12 plus 96. minus 12 plus 96 किती होतात याच्यातून 10 कमी करा. हे झाले किती 86. 86 मधून 2 गेले 84. इट इज व्हॉट 84. इट इज क्लिअर. इज इट क्लिअर. इज इट क्लिअर मुलांनो. सांगा x ची व्हॅल्यू x इज इक्वल टू dx अपॉन x. सॉरी dx अपॉन d. हाउ मच इज dx 28. 28. How much is d? dx is 28. How much is d? 14. The answer will be 2. And how much is y? Y is equal to dy upon d. dy is 84 upon it is what 14. 14 6 is 84. The answer is xy x comma y which is equal to it is what 2 comma 6. 2 comma 6. Is it correct? Check it out. Is it correct or wrong? Check it out.
Now, next one, question number 5. Question number 5. Question number 5 is 4m plus 6n is equal to 54. It is the equation number 1. And the second is 3m plus 2n is equal to 28. Is equal to how much? 28. Here, आता इथं xy नसून mn आहेत तर m आणि n चं सोल्युशन निघेल. ओके, नाउ व्हॉट इज d? टेल मी व्हॉट इज d? d is a1 a2 b1 b2 4 3 6 2 4 2 जा 8 minus 6 3 जा 18 8 minus 18 is minus 10. How much is dx? Instead of a1 a2 we are writing 5428 5428 and here is what? 6 2. Okay, now 54 2s are 108 minus 28 6 are 168. 108 minus 168 is what? Minus 60. Is what? Minus 60. Some calculations are little bit heavy, but you have to manage. The dy is equal to again here is what? 4 3. Instead of this 2 we are taking 54 and 28. Okay, 28 4s are 112 minus 162. 3 4s are 12, carry ala 1, 5 3s are 15, 15 plus 1 16, 162. तर हा जर मायनस झाला 112 minus 162 तर आन्सर किती आला? 110 कमी झालं तर आन्सर आला -50. आन्सर किती आला? -50. ओके, तर आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे काय? x. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? x is dx upon d. How much is dx? dx is -60 upon -10. Therefore, it is 6. And y is equal to dy upon d. How much is dy? dy is -50 upon -10. It is equal to 5. Therefore, the solution is x comma y is equal to 6 comma 5. Okay, take the screenshot of question number 5. Now the last numerical, question number 6 that I am solving. Question number 6. This is the last numerical. Okay, question number 6 is 2x plus 3y is equal to 2. It is the equation number 1. And the equation number 2 is x minus y by 2 is equal to 1 by 2. How to solve it? In my method, I am solving it. First of all, I am multiplying this left hand side and right hand side by 2. That's why it becomes simple equation. The equation becomes 2x minus y is equal to 1. Because when it is multiplied by 2, 2 will be cancelled. And when it is also multiplied by 2, 2 will become cancelled. It becomes 1. And 2 multiplied by x is 2x. Therefore, equation becomes 2x minus y is equal to 1. I am taking this equation below this equation 2x minus y is equal to 1. Okay, तुम्ही जर as it is घेतला तरी चालेल पण डिफिकल्ट येईल कॅल्क्युलेशनला. आन्सर तर काही चुकणार नाही, तेच आन्सर येणार आहे. तर या पद्धतीने केलं तर सोपं जातं. ओके, तर आता आपल्याला मिळाला डी. सांगा डी ची व्हॅल्यू काय? 2 2 a1 a2 b1 b2. काय नसतं म्हणजे किती असतं? 1. इथे कोएफिशिएंट नाही आहे वायचा, तर किती आहे? -1. 2 into -1 -2. त्याच्यानंतर इट इज व्हॉट? 2 3 जा 6 -6. तर हा आला काय? -2 -6 -8 -8. Now we are solving what? dx. How much is dx?
तर इन्स्टेड ऑफ 2 2 वी विल टेकिंग 2 1. C1 C2 घेतलं आपण, A1 A2 च्या ऐवजी घेतलं C1 C2, 2 1. 3 minus 1 आहे तसं. तर 2 into minus 1 minus 2. 2 into minus 1 it is what? Minus 2 minus 3 into 1 is what? 3. It is what? Minus 5. Minus 2 minus 3 minus 5. Now dy. How much is dy? dy is what? A1 A2 आहे तसं ठेवा. B1 B2 च्या ऐवजी घ्या C1 C2. It is what? 2 1. 2 1 जा 2 minus 2 2 जा 4. 2 minus 4 is what? Minus 2. तुमचे काय आले? d dx dy. minus 8 minus 5 आणि 2. आता काय काढा व्हॅल्यू x ची. x ची व्हॅल्यू काय आहे? dx upon d. How much is dx? Minus 5. How much is d? d is what? Minus 8. Therefore it is 5 by 8. What is the value of y? y is equal to dy upon d. How much is dy? Minus 2. How much is d? Minus 8. It is what? 2 by 8. It is 2 ni divide hota 1 by 4. Therefore the answer is, the solution is x comma y is equal to 5 by 8 or 1 by 4. जर तुम्ही हेच जर इथं कोएफिशिएंट समजा a1 a2 आणि b1 b2, तर a1 जर तुम्ही घेतला असता 2 आणि b1 घेतला असता तुम्ही 3 आणि c1 घेतला असता 2, आणि जर तुम्ही असं घेतलं असतं इकडं a2 घेतला असता 1, b2 जर घेतला असता मायनस हाफ आणि c2 जर हाफ घेतला असता, तर कॅल्क्युलेशनला खूप फरक पडला असता. खूप मोठे मोठे कॅल्क्युलेशन करावे लागले. त्याच्यामुळे मी काय केलं? हे केलं, ही स्टेप केली. या स्टेपमध्ये मी काय केलं? याला सिम्प्लिफाय केलं. बोथ साइडला 2 नी मल्टिप्लाय करून सिंपल इक्वेशन बनवलं. आन्सर तेच येणार शेवटी. आन्सर मध्ये काही दुसरे येणार नाही. तर अशा प्रकारे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.3 क्लिअर झाला. ओके, नीट अभ्यास करा. बाय बाय.